आज मी तुमच्यासमोर अगदी झटकीपट होणारी अशी हिरव्या मिरचीची भाजी कशी बनवायची ते घेऊन आलेली आहे. तर या भाजीसाठी मी मिरच्या कुठल्या वापरल्या आहे ते बघूया. तर इथे बघू शकता मी ह्या अशा पद्धतीने मोठ्या साईजच्या जाड मिरच्या मिळतात मार्केटमध्ये, त्या वापरलेल्या आहे. ह्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे अगदी पीसेसमध्ये. इथे बघू शकता अशा पद्धतीने मी याचे तुकडे करून घेतलेले आहे. इथे तुम्ही ही मिरची भरलेली मिरची देखील करू शकता, पण मी असे तुकडे करून याची भाजी बनवलेली आहे. अगदी चविष्ट लागते ही भाजी, एकदा नक्की करून बघा. त्यासाठी मी ते एक थोडंसं वाटण बनवलेलं आहे. मिरच्या त्या आपण ज्या भाजीसाठी वापरल्या आहे त्या खूप तिखट तर नाहीच आहे. तर आपण इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 2-3 थोडेसे तिखटपणा येण्यासाठी भाजीला. तर हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीरचं मी एक वाटण बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी कडकडली की आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण मी इथे घातलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला छान थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. वाटण परतलं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. खूप काही मेहनतीची भाजी नाही आहे ही, त्यामुळे ही अगदी झटकीपट होणारी भाजी आहे आणि खूप चविष्ट लागते, त्यामुळे एकदा नक्की करून बघा. आता इथे मी ह्या हिरव्या मिरच्या होत्या त्या टाकलेल्या आहे. त्या आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहे. आता इथे मी ह्या मिरच्या तेलामध्ये मस्त परतून घेणार आहे. 1 मिनिटभर आपल्याला आधी ह्या परतून घ्यायच्या आहे. आता ह्या मिरच्या आपल्या थोड्याशा परतून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. इथे मी मीठ टाकलेलं आहे. आणि पुन्हा आपण छान याला परतून घेऊया. आता या मिरच्या इथे मी थोड्याशा परतून घेतलेल्या आहे. आता याच्यावरती मला ताट ठेवून आपल्याला एक वाफ येऊ द्यायची आहे. ताटामध्ये पाणी टाकायचं आहे, त्यामुळे काय होईल, त्या वाफेमुळे मिरच्या छान शिजतील. हे बघा, इथे मिरच्या पण आपल्या शिजलेल्या आहे. इथे पाणी टाकायची गरज नाही आहे. आपण जे ताटावर पाणी ठेवतो त्याच पाण्यामुळे ह्या मिरच्या खाली शिजतात. अशा पद्धतीने आपली ह्या मिरच्या शिजलेल्या आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट टाकायचा आहे, शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचं कूट इथे मी जाडसरच ठेवलेला आहे, अगदी अशी भरड म्हटली तरी चालेल. आणि एक पोहे खायचे 2 ते 3 चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. आता कूट टाकल्यानंतर अजून आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहे. त्यामुळे आपला जो कूट टाकलेला आहे शेंगदाण्याचा तो थोडासा शिजल्यासारखा होईल. तर अशा पद्धतीने इथे ही भाजी आपली तयार झालेली आहे. एकदा नक्की करून बघा, ही भाजी खूप छान लागते. आणि ह्या मिरच्या मेन म्हणजे तिखट नाही आहे, त्यामुळे आपल्याला इथे ही भाजी तयार झालेली आहे, मिरचीची भाजी. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या